कारण नाशिकमधल्या तपोवनामधील वृक्ष तोडण्याच्या निर्णयावरती आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलंय। त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे आणि सरकारच्या या निर्णयावरती जोरदार निशाणा देखील साधलाय। साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। तर राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारनं 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाय। नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदाच होत नाहीये। मनसेच्या महानगरपालिकेच्या सत्ता काळामध्ये देखील या ठिकाणी कुंभमेळा झाला होता। त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा देखील उभारल्या। त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता। आम्हाला पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठलीही झाडं तोडावी लागली नाहीत। आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागतायत असा सवालही त्यांनी विचारलाय। ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील असली पोकळ आश्वासनं सरकारनं देऊच नाहीत। सरकारकडे दुसरीकडे 5 पट झाडं लावायला जागा आहे, मग तिकडेच साधूग्राम करा। सरकारनं साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशामध्ये काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरे यांनी खरमरीतरित्या सुनावलंय। आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारनं काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठेही दिसली नाहीत। आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावानं ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची। इतकाच विचार या सरकारचा असणार, नाहीतरी सध्या महाराष्ट्रामध्ये दुसरं काय सुरू आहे? नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे। नाशिककरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम राहा। तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील। तर राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे आणि याच भूमिकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पाठिंबा दिलेला आहे। झाडांसाठी जर वेळ पडली तर आम्ही रस्त्यावरती देखील उतरू असं अरविंद सावंत म्हणाले। खाणकामासाठी देखील लाखो झाडं आतापर्यंत तोडली जात आहेत। झाडं तोडण्याचं कारस्थान नेमकं कुणासाठी सुरू आहे असा सवाल देखील अरविंद सावंत यांनी विचारलाय। बरोबर आहे, आदरणीय उद्धवजी जे म्हणतात आणि आज राजसाहेब ठाकरेंनी जे ट्विट केले ते 100% खरं आहे। काय झालं आपल्या आरे कॉलनीत सांगा ना तुम्ही? जगामधील एकमेव असं शहरात असलेलं जंगल आहे ते, त्या मुंबई शहराचं फुफ्फुस आहे। त्या फुफ्फुसावर घाला घालणार हे सरकार। आता त्या तपोवनामध्ये मी नाशिकचा संपर्क 12-15 वर्ष होतो, मला कल्पना आहे ना। बरं, नाशिकमध्ये अशी पड जागा खूप आहे, बांधा ना तिकडं। तपोवनात ती झाडं का तोडताय तुम्ही? आदरणीय उद्धवजींनी काल त्याला आव्हान दिलेलंच आहे आणि प्रसंग आला तर आम्ही सगळेजण रस्त्यावर यासाठी उतरू हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। तर झाडं हे आमचे आईबाप आहेत आणि त्यांच्यावरती कोणी हल्ला केला तर आम्ही बिलकुल गप्प बसणार नाही। मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची हीच जनभावना देखील समजून घेतली पाहिजे। तपोवनामध्ये काढण्यात आलेले टेंडर्स देखील चुकीचे आहेत, त्यामुळे तपोवनामधली झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन लढा उभा राहिला आहे त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे असं वक्तव्य अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी केलंय। त्यांनी या तपोवनाची पाहणी देखील केली आहे। आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका। शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार। आम्ही इथलं एकही झाड तुटू देणार नाही। नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरणप्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत। सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत, आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे। कुठेही झाड तुटत असलं सगळ्यांनी सावध व्हा, त्याचा प्रश्न विचारा, झाड तुटू द्यायचं नाही। तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आता हे वडाचं झाड याच्यावर 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात। आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती फुल्या मारल्या, माफ नाही। तुम्ही आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं काढतोय, माफ नाही। झाडाला
आणि काशीत कुणी लावलं काय, लेडी सिडिया कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय, ही यांचीच पाप आहे. आता यांची म्हणजे ही आपलीच माणसं आहेत ना, पण आपल्याच भावाला किंवा ह्याला झाडाच्या बाबतीत माफ नाही. दरम्यान याच तपोवनामध्ये एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार आहे आणि या दृष्टीने पुढच्या 30-35 वर्षांसाठी टेंडर्स देखील काढण्यात आले आहेत. गिरीश महाजन यांनी या संदर्भात आता उत्तर दिलं पाहिजे असं सयाजी शिंदे म्हणाले. महाजन यांच्यासोबत माझी कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाहीये आणि दुश्मनी झाली तरीही त्यानं मला काहीही फरक पडणार नाही असंही विधान सयाजी शिंदेंनी केलंय. दरम्यान या टेंडरच्या संदर्भात आता गिरीश महाजन यांनी काय उत्तर दिलं आपण बघूयात. मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते 30-35 वर्षाचं हे केलंय. आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात, माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. झाडाच्या बाजूने मावळ गेलं तर मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना होतं, तुम्ही असं विधान नका करू. आम्ही कुठेही झाडतोड करून त्या ठिकाणी कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणार नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की 15,000 झाडं मोजून घ्यायची. 2 वर्षांनी त्या ठिकाणी सगळे नाशिककर बघायला जातील, ते फॉरेस्ट बघायला जातील की बापरे यांनी काय केलं म्हणून. इतके चांगली झाडं आम्ही त्या प्रजातीची त्या ठिकाणी लावतो. साधू आले गेले मेले त्यांनी मला काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर मात्र फार नाशिकचं नुकसान होईल. त्यामुळे मी झाडांच्या बाजूला आहे, तुमच्या बाजूला आहे. इथलं एकही झाड तुटता कामा नये. मी जो काही अभ्यास केला, जो काही वाचलं ऐकलं, त्याच्यावर मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.